हातकणंगले तालुक्यातील मेंढचे येथे जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या शिवतीर्थाचे लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख आमदार विनय कोरे होते। प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला। यानंतर लोकार्पण फीत कापून आणि दीप प्रज्वलन करून शिवतीर्थ जनतेस समर्पित करण्यात आले। यावेळी शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर उभारलेले हे शिवतीर्थ तरुण पिढीला प्रेरणा देणारे ठरेल। मेंढचे गावच्या व परिसराच्या विकासासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले। यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, सुमित कदम, माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर, शीतल यादव, विजयसिंह माने, राजेश पाटील, प्रसाद खोबरे, अभिनंदन शिकरे, मिंचे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी उपस्थित होते। या कार्यक्रमास तालुक्यातील विविध अधिकारी, स्थानिक ग्रामपंचायत सदस्य, शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले।